अगं मला करमत नव्हतं. म्हटलं लग्नाआधी तुला एकदा भेटावं. आणि तसंही तुझ्याशी थोडं महत्त्वाचंच बोलायचंय मला. ते आता शक्य नाहीये, ही योग्य वेळ नाहीये. तू जा इथून, आपण नंतर बोलूया. सॉरी हा. म्हणजे हा माझा कॉल आहे, हा तुझा कॉल नाहीये. मला आत्ताच बोलायचंय तुझ्याशी. तुला सांगितलं ना, आता शक्य नाहीये आकाश. ओके, मग विचार कर अस्मी. म्हणजे तुला बोलायचं नाही हा कॉल तुझा आहे, पण मग मला माझा कॉल घ्यावा लागेल. म्हणजे अगं म्हणजे काय, हा जो सगळा रंगलेला डाव आहे ना, हा उधळून लावावा लागेल. तू असं ऐकणार नाहीयेस. नो वे. आकार, आज ही हळद होऊ दे. आपण बाहेर भेटून बोलूया. ये. मला न सांगता न विचारता निघून गेलीस सावली. पण मला तुझे भास होत आहेत सावली, हे असे सतत माझ्या नजरेसमोर दिसतेस तू. नकळतपणे तू तुझी सवय लावलीस मला. नकळतपणे आपलंसं केलंस. याआधी असं कधीच झालेलं नाही, कधीच नाही. माझी चांगली मैत्रीण झालीस तू. या मैत्रीला काय म्हणावं नाही माहिती मला. आज मला हळद लागली आहे, मला आठवतंय. माझी उष्टी हळद तुला लागावी म्हणून जगन्नाथजींनी काय कष्ट घेतले होते. पण ते सगळं का शक्य झालं तुला माहिती? तुझ्या विठुरायाने ते सगळं घडवून आणलं. आज पण माझी मनापासून खूप इच्छा आहे, तुझ्या विठुरायाने कल्पनेत का होईना पण माझी उष्टी हळद तुला लावावी. असेच भास होत आहे. नाही सांगू शकत मी कोणालाच माझ्या मनात काय होतंय, काय घडतंय, काय विचार येत आहेत. नाही सांगू शकत. खूप सवय लागली आहे तुझी. काय करू? हा तर लग्नाच्या मंडपात सुद्धा फिरतोय. हा सारंग सरांना काही इजा तर करायला आला नसेल ना? याने जे काही सांगितलं ते मी सगळं केलं, मग काय आलाय हा? मी सारंग सरांच्या बरोबर आहे म्हणून याला प्रॉब्लेम आहे का? मला निघायला हवं. आता मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं. तू सांगितलं नाहीस तुझं सावली वहिनीवर प्रेम आहे की नाही. आणि प्लीज तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते मला सांग. भाऊ आहेस तू माझा. तुझ्या सगळ्या चुका मी आईपासून लपवल्या. नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहिलोय.
पण माझ्या चुका लपवताना स्वतः इतकी मोठी चूक कधीच नाही केलीस तू दादा. स्वतःच्या मनाविरुद्ध लग्न करून खूप मोठी चूक करतोयस. आणि का? माझ्यासाठी नको करूस प्लीज. मी बघून घेईन माझं. त्याची काळजी नको करूस. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझं सावली वहिनीवर प्रेम आहे हे खरं आहे? मला कळत नाही मला काय होतंय. अजूनही मला असंच वाटतंय की सावली मला सोडून गेलेली नाहीये. खूप आठवण येते. भास होत आहेत सतत. याआधी असं कधीच जाणवलं नाही, पण आता जाणवतंय. जाणवत आहे ना? मग चल सावली वहिनीला घेऊन येऊया. चल. वेळ निघून गेली आहे सोहम. आता जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीला मी सरेंडर केलंय. आता समोर जे काही येईल त्याला सामोरं जायचं. आईला अजून त्रास नाही देऊ शकत नाही. पण एका गोष्टीची जाणीव मला झाली. सावलीवर माझं